नमस्कार. खरं तर आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना, तो आहे एक बेस्ट पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही आता ॲक्च्युअल CET एक्झाममध्ये जाऊन बसणार आहात एक्झाम हॉलमध्ये, त्यावेळी तुम्ही पेपर कसा अटेम्प्ट केला पाहिजे, फिजिक्सला किती वेळ दिला पाहिजे, केमिस्ट्रीला किती वेळ दिला पाहिजे, मॅथमॅटिक्सचे हार्ड न्यूमरिकल्स जे JEE मेन्स लेवलचे डिफिकल्टी लेवल क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला कसे अटेम्प्ट केले पाहिजेत, त्याचसोबत जे काही न्यूमरिकल्समध्ये तुमचे टाईम कन्झ्युमिंग असतात त्यांना कसं टॅकल केलं पाहिजेत, आणि एक बेस्ट टॉपर स्ट्रॅटेजी, जी स्ट्रॅटेजी आज आमचे सुद्धा जे पर्सनल मेंटरशिपमध्ये विद्यार्थी आहेत जी फॉलो करत आहेत, ज्यांचा स्कोर सध्या 160+ वगैरे स्कोर करत आहेत, असे विद्यार्थी देखील ही स्ट्रॅटेजी फॉलो करतात, ती तुम्हाला आज मी शेअर करतोय. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ जो बनवतोय ना, तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. एंडिंगला मी तुम्हाला एक बोनस टिप दिली आहे जी सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याचसोबत मला तुम्हाला इतकंच करायचं आहे, तुम्ही मला जे कमेंट सेक्शनमध्ये आहे त्यामध्ये तुमचं प्रिपरेशन किती टक्के झालं आहे आणि सध्याचा तुमचा मॉक टेस्टचा स्कोर किती आहे ते मला नक्की कळवा, जेणेकरून मला सुद्धा आयडिया येईल की तुमचं प्रिपरेशन किती पर्सेंटहून कव्हर झाले. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की एक बेस्ट पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी मी स्वतःसुद्धा फॉलो केली होती, ती काय असणार आहे. पहिलं म्हणजे काय, आता ज्यावेळी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाणार आहात ना, त्यावेळी एक्झाम हॉलमध्ये जाऊन तुमच्या जागेवरती बसल्यानंतर तुम्ही व्यवस्थित चेक करा, जो PC आहे तो नीट चालू आहे की नाही, तुझा माऊस आहे तो व्यवस्थित चालू आहे. काही वेळा होतं एक्झाम सेंटर, जे गावाकडचे एक्झाम सेंटर असतात त्यावेळी ते व्यवस्थित त्या गोष्टींची काळजी घेत नाहीत. काय होतं की ज्यावेळी ते माऊस स्क्रोल वगैरे करत बसताना त्यावेळी स्क्रोल व्यवस्थित होत नाही, पेज एकदम अपडाऊन वगैरे होत असतं. त्यामुळे जर वाटलं की काही डिफिकल्टी येते किंवा काही फॉल्ट वगैरे जर असेल तर तिथले कोऑर्डिनेटर असतात किंवा तुमच्यासोबत एक एक्झाम हॉलमध्ये सुपरवायझर असतात, त्यांना कळवा की सर माऊसमध्ये वगैरे काही प्रॉब्लेम येतोय. ही पहिली गोष्ट. दुसरं, ज्यावेळी एक्झाम हॉलमध्ये एक्झाम स्टार्ट होते त्यानंतर तुमच्या PC समोर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकावा लागतो. तुमच्या ॲडमिट कार्डवरती युजर नेम म्हणजे तुम्हाला एक रोल नंबर दिलेला आहे आणि पासवर्ड म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ आहे. या दोन गोष्टी काळजीपूर्वक चेक करा, व्यवस्थित तुमचाच पासवर्ड आणि युजर नेम फिलअप केलंय की नाही हे चेक करा. थर्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय, काही वेळा एक्झाम हॉलमध्ये गेले 2 वर्ष एक ऑब्झर्व केलं होतं, काही विद्यार्थ्यांचं होतं असं की एक्झाम हॉलमध्ये अचानक PC वगैरे बंद पडतो. ठीक आहे, मग विद्यार्थी अचानक रडायला लागतात की PC माझा कशाने अचानक बंद पडला. त्यावेळी घाबरून जायची काहीही गरज नाही आहे. जर काही प्रॉब्लेम वगैरे PC मध्ये आला असेल तर त्या कोऑर्डिनेटरला कळवा. ठीक आहे, आणि जो पेपर भलेही तुमचा तिथं जरी पेपर म्हणजे जो PC बंद पडला असेल त्यानंतर तुमचा पेपर पुन्हा जिथं तुमचा रेझ्यूम झाला होता टाईम तिथून तो चालू होतो. त्यामुळे इतकंच करा की क्वेश्चन पेपर कसा अटेम्प्ट करायचा याच्यावरती फोकस करा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची, जे विद्यार्थी आता देखील याच गोष्टीवरती फोकस करतात की सिलेबस कव्हर करायचा आहे वगैरे वगैरे, या गोष्टींपेक्षा आता रिव्हिजनवरती फोकस करा. आता येतो पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजीवरती, जी स्ट्रॅटेजी एक बेस्ट स्ट्रॅटेजी असणार आहे पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे त्याबद्दल. एक तुम्हाला सांगायचं आहे की आता प्रत्येक विद्यार्थ्याला मी 2 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं आहे. म्हणजेच काय, पहिलं असणार आहे ती विद्यार्थी काही असणार आहेत जे फिजिक्स आणि केमिस्ट्रीपैकी फिजिक्स पहिल्यांदा अटेम्प्ट करणारे असतात, आणि काही विद्यार्थी असतात जे 90 मिनिटामध्ये पहिल्यांदा केमिस्ट्रीपासून स्टार्टिंग करणारे सुद्धा असतात. मग या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी मी प्रोज आणि कॉन्स सांगणारच आहे. त्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ ऑनलाईन टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, नक्की एनरोल करा. बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्याचसोबत आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिली आहे त्यावरती जा. त्याचसोबत एक सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन बऱ्यापैकी झालं आहे, आता वेळ आलेली आहे ती म्हणजे मॉक टेस्ट देण्याची. विद्यार्थी काय करतात, डायरेक्टली एक्झामला जाऊन फेस करतात. तुम्हाला समजणार नाही, 3 तास बसून ॲक्च्युअल एक्झामसारखी प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला ह्या गोष्टी कळणार नाहीत की तुम्हाला स्कोर कुठे इम्प्रूव्ह करायचा आहे. त्यामुळे आता खूप कमी दिवस शिल्लक आहे, जेवढ्या शक्य असतील तेवढ्या बाळांनो मॉक टेस्ट द्या. असं नाही की तुम्ही आमच्याकडेच मॉक टेस्टमध्ये एनरोल करा, जिथून तुम्हाला बेस्ट कंटेंट मिळतोय ना मॉक टेस्टमध्ये जरूर एनरोल करा, परंतु मॉक टेस्ट मात्र नक्की द्या. मात्र हे मी नक्की सांगू शकतो की आमच्या ज्या मॉक टेस्ट सिरीज आहेत त्या बेस्ट कंटेंट मॉक टेस्ट विथ पर्सनल मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. टोटल 25 फुल लेंथ टेस्ट आहे, तुम्ही कधीही आणि केव्हाही टेस्ट देऊ शकता तुमच्या सोयीनुसार. मॉक टेस्ट मला अटेंड केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंटली रिझल्ट कळतो आउट ऑफ 200 कोणता क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आहेत, आणि प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल सोल्युशन मिळतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्सनल मेंटर देखील मिळतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की आपल्याला मॉक पेपर कसा अटेम्प्ट करायचा आहे. पेपरमध्ये 2 सेक्शन असणार आहेत, एक असणार आहे 90 मिनिटाचं सेक्शन आणि दुसरा असणार आहे 90 मिनिटात. या पहिल्या 90 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फिजिक्स किंवा केमिस्ट्री दोन्हीपैकी तुम्ही काहीही सॉल्व्ह करू शकता. 2 सेक्शन असणार आहेत तुमच्या PCवरती, फिजिक्स आणि केमिस्ट्री. 90 मिनिटामध्ये तुम्हाला वाटलं की मला फिजिक्स हा क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे किंवा केमिस्ट्री अटेम्प्ट करायचा आहे, दोन्हीपैकी तुम्ही स्विच करू शकता. मात्र तुम्ही कधीही मॅथमॅटिक्सवरती शिफ्ट करता येत नाही. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक किस्सा झाला होता की विद्यार्थ्यांनी काय केलं, डायरेक्टली त्यांनी मॅथमॅटिक्सवरती शिफ्ट झाले होते आणि मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह केले.
आणि परत जेव्हा ते मागे फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर यायचा प्रयत्न करत होते त्यावेळी त्यांची विंडोज ओपन होत नव्हती. त्यामुळे इतकंच करायचं आहे, पहिल्या 90 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री कधीही तुम्ही अटेम्प्ट करू शकता. म्हणजे कोणताही सेक्शन अटेम्प्ट करा, फिजिक्सचं किंवा केमिस्ट्री करा. आणि तुम्हाला फिजिक्सचे 10 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले त्यानंतर केमिस्ट्री तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, ही होती पहिली गोष्ट. आता दुसरी जी 90 मिनिटं असणार आहे त्यामध्ये तुमचं ऑटोमॅटिक मॅथ स्टार्ट होतं. म्हणजेच काय, समजा पहिल्या 90 मिनिटामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री एखाद्या विद्यार्थ्याचं 80 मिनिटामध्ये संपले, मग तो विचार काय करेल, मी 10 मिनिटं मी मॅथमॅटिक्सला ती युटिलाइज करू का? असं होत नाही. ती 90 मिनिटं तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीलाच द्यावी लागतात आणि जेव्हा ती 90 मिनिटं एंड होतात त्यानंतर तुमचं जे मॅथमॅटिक्स सेक्शन आहे तो ओपन होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळून जायचं नाही आहे. पहिल्या 90 मिनिटामध्ये फिजिक्स किंवा केमिस्ट्री काहीही सॉल्व करा आणि नंतरच्या 90 मिनिटामध्ये मॅथमॅटिक्स यायचं. आता पहिल्यांदा फिजिक्स अटेम्प्ट करायचं की केमिस्ट्री, हे दोन गोष्टी आहेत. मी ज्यावेळी प्रिपरेशन करत होतो एक स्ट्रॅटेजी मी फॉलो केली होती. सगळे विद्यार्थी केमिस्ट्री मोस्ट ऑफ दी अटेम्प्ट करतात कारण का केमिस्ट्री इझी असतं, फिजिक्स डिफिकल्ट येतं. मग मी काय केलं होतं, मी पहिल्यांदा फिजिक्स अटेम्प्ट केलं होतं. म्हणजेच 90 मिनिटामध्ये की मी 50 मिनिटं पहिली फिजिक्स सॉल्व केलं होतं आणि त्यानंतर 35 मिनिटं मी पुन्हा केमिस्ट्रीवरती सॉल्व करून उरलेल्या 5 मिनिटांमध्ये परत फिजिक्सवरती शिफ्ट झालो. हे करण्याचं कारण म्हणजे ज्यावेळी मी मॉक टेस्ट द्यायचो आणि अनालाइज करायचो एक गोष्ट ऑब्झर्व केली होती, केमिस्ट्री इझी येतं, फिजिक्स थोडं मॉडरेट येतं. ज्यावेळी आपण पहिल्यांदा केमिस्ट्री अटेम्प्ट करतो आणि नंतर फिजिक्सवरती मूव ऑन करतो, होतं काय होतं, एकतर फिजिक्समध्ये वेळ कमी असतो आणि त्या उरलेल्या प्रेशरमध्ये किंवा टाईममध्ये एकतर फिजिक्सचे इझी क्वेश्चन्स पण डिफिकल्ट वाटू लागतात. हे माझ्यासोबत सुद्धा घडायचं. पहिल्यांदा मी जर केमिस्ट्री अटेम्प्ट केल्यानंतर ज्यावेळी मी शेवटी फिजिक्स अटेम्प्ट करायला जायचो 90 मिनिटामध्ये त्यावेळी फिजिक्सचे इझी क्वेश्चन्स पण अवघड वाटू लागायचे त्या कमी टाईम प्रेशरमध्ये. त्यामुळे मी काय केलं, मी दोन्ही चेंज करून टाकले. पहिल्यांदा मी 90 मिनिटामध्ये ज्यावेळी स्टार्ट व्हायचा माझा फर्स्ट पेपर त्यावेळी काय करायचो, तर पहिल्या 50 मिनिटामध्ये मी फिजिक्स सॉल्व करायला लागलो, नंतर 40 मिनिटामध्ये मी केमिस्ट्री अटेम्प्ट करायचो. याचा फायदा असा झाला, फिजिक्सचे मी जेवढे पहिल्यापासून क्वेश्चन्स येतील तेवढे सगळे मार्क केले आणि लवकरात लवकर केमिस्ट्रीवरती मूव ऑन केलो. म्हणजेच काय, जेणेकरून होईल असं की भलेही केमिस्ट्रीमध्ये वेळ जरी कमी मिळाला असेल परंतु केमिस्ट्रीमध्ये लवकरात लवकर इझी क्वेश्चन्स असतात आणि ते लवकर सॉल्व होत जातात. ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी मी फॉलो केलं होतं. पहिल्यांदा फिजिक्सपासून स्टार्ट केली होती आणि त्यानंतर केमिस्ट्री. परंतु माझं एक सजेशन तुम्हाला हेच राहील की मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी, प्रत्येक विद्यार्थ्याची इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी वेगवेगळी असेल. सजेशन हेच राहील की स्टार्टिंग केमिस्ट्रीपासून करा. एकतर होतं असं की नेगेटिव्ह इम्पॅक्ट फिजिक्सचा केमिस्ट्रीवर पण पडू शकतो. याच्या उलट तुम्ही जर असं केलं, एक सांगतो आता इतकंच करा की ज्यावेळी पेपर अटेम्प्ट करणार आहात त्यावेळी पहिल्या 35 मिनिटामध्ये तुम्हाला केमिस्ट्री अटेम्प्ट करायची आहे आणि उरलेला जो वेळ आहे त्यामध्ये तुम्हाला फिजिक्स अटेम्प्ट करायचं आहे. जेणेकरून काय होईल, केमिस्ट्रीचे इझी क्वेश्चन्स तुम्हाला हळूहळू लवकर सॉल्व्ह होतील आणि त्याचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट फिजिक्सवरती सुद्धा पडेल. होईल इतकंच की फिजिक्सच्या एंडिंगच्या क्वेश्चन्समध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, वेळ कमी मिळू शकतो. त्यामुळे स्पीड आणि ॲक्युरेसी या दोन गोष्टी तुम्हाला मॅटर करतात. आता फिजिक्स आणि केमिस्ट्री ज्यावेळी तुम्ही अटेम्प्ट करताय त्यावेळी काय होईल, काही क्वेश्चन्स तुम्हाला येणार नाहीत. मग तुम्ही काय कराल, ते मार्क फॉर रिव्ह्यू कराल किंवा तसेच ठेवाल आणि पुढे जाल. ही तुम्हाला एक चूक करायची नाही. का? कारण का 2 वर्ष ऑब्झर्व करतोय विद्यार्थ्यांचं होतं असं की भले विद्यार्थी ते क्वेश्चन तसेच ठेवतात आणि पुढेचा क्वेश्चन सॉल्व करतात, नंतर येऊन ते क्वेश्चन सॉल्व करतात. ज्यावेळी तुम्ही परत येऊन ते क्वेश्चन सॉल्व करायला येताना त्यावेळी सुद्धा टाईम मिळत नाही, इतका वेळ होतो. कारण का जी विंडोज असतो त्याच्यामध्ये क्वेश्चन्स काय असते ते खालीवर झालेले असतात, काही क्वेश्चन्स सर्कल असतात. त्यामुळे स्क्रोलिंगमध्ये सुद्धा खूप टाईम जात असतो. त्यामुळे एखादं फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी एक गोल्डन टिप देतोय. एक आहे ती म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन समोर बघितला तेव्हाच्या तेव्हा त्याला अटेम्प्ट करायचा आहे. तो क्वेश्चन परत येतो आणि परत सॉल्व म्हणजे परत मागे येऊन सॉल्व करतो, असं करायचं नाही आहे. वेळ इतका सुद्धा मिळत नाही कारण खूप क्रुशियल वेळ असतो. त्यामुळे इतकंच करा, ज्यावेळी क्वेश्चन समोर दिसला तेव्हाच्या तेव्हा त्याला अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. हे होतं फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. याच्या उलट मॅथमॅटिक्समध्ये करायचं आहे. मॅथमॅटिक्समध्ये काय करा, जर तुम्हाला क्वेश्चन डिफिकल्ट वाटतंय ना, थोडा वेळ तसाच ठेवा, पुढचे क्वेश्चन सॉल्व करा आणि परत येऊन तो क्वेश्चन सॉल्व करा. मात्र फिजिक्समध्ये हे करू नका. ठीक आहे. आणखीन एक टिप द्यायची आहे, फिजिक्समध्ये काही क्वेश्चन्स असे असतील ना जे तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटतील, म्हणजे वाटेल की हा सिलेबसमधून आला आहे की नाही. त्यामुळे क्वेश्चन्स चूज करायला आपलं शिकलं पाहिजे. ठीक आहे. केमिस्ट्रीमध्ये सिली मिस्टेक्स होऊ शकतात. केमिस्ट्री डोकं शांत ठेवा. क्वेश्चन्स इझी आहेत परंतु सिली मिस्टेक होण्याचे चान्सेस आहेत. क्वेश्चन्स पुन्हा वाचा, ऑप्शन्स पुन्हा वाचा. त्यानंतर फिजिक्समध्ये इतकंच करायचं आहे, आपल्याला 50 क्वेश्चन्स आहेत. 50 पैकी आपलं टार्गेट असलं पाहिजे 35+ क्वेश्चन्स मला करेक्टली अटेम्प्ट करायचे आहेत.
ठीक आहे. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत मी तुक्का स्ट्रॅटेजी वापरेल किंवा इतर काही गोष्टी ट्राय करेल आणि बाकीचे क्वेश्चन सॉल्व्ह करेल. परंतु फिजिक्ससाठी हेच असणार आहे की 35+ क्वेश्चन्स असणार आहेत ते अगदी करेक्ट असले पाहिजेत. आणि फिजिक्समध्ये इतकंच करा की ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करताय त्याचा इफेक्ट जो असणार आहे, म्हणजे एखादा अवघड क्वेश्चन आला ना, गोंधळून जायचं नाही, मन शांत ठेवा, पुढचे क्वेश्चन्स इझीच असणार आहेत. काही वेळा होतं असं की आपण पहिल्यापासून स्टार्ट करतो क्वेश्चन्स वाचायला, पहिलाच क्वेश्चन डिफिकल्ट येतो, आपण घाबरून जातो, दुसरा क्वेश्चन वाचतो तो पण डिफिकल्ट येतो, आपल्याला वाटतं पेपर डिफिकल्ट. मग काय करा, मी काय करायचो, पहिल्यांदा क्वेश्चन चालू करतो, म्हणजे फिजिक्सचे 1 ते 50 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, मी पहिले 10 ते 15 क्वेश्चन्स बघितले, त्यानंतर काय करायचो, मी 50व्या क्वेश्चन्स करायचो आणि उलटे सॉल्व्ह करत जायचो, जेणेकरून मला दोन्हीकडून सुद्धा तो पेपर कव्हर करता येईल फिजिक्सचा. त्यामुळे एक स्ट्रॅटेजी सांगितले की पेपर बघून गोंधळून जायचं नाही, एखाद्या अवघड क्वेश्चनचा इफेक्ट दुसऱ्या क्वेश्चनवरती पडता कामा नये. आता येतो मॅथमॅटिक्ससाठी. मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 90 मिनिटं मिळतात, क्वेश्चन्स आहेत 50, परंतु शक्यता आहे यावर्षी सुद्धा मॅथमॅटिक्स थोडं लेंदी टू मॉडरेट येऊ शकते. त्यासाठी तुम्ही वेल प्रिपेअर्ड राहावं. यासाठी एक गोष्ट सांगतोय, क्वेश्चन्स चूज करायला शिका. पहिली जे डिफिकल्ट क्वेश्चन्स असतील त्यांना टार्गेट करू नका. पहिल्यांदा जे येतात, जे वेळेवर व्यवस्थित टाईममध्ये कव्हर होत आहेत त्यांना पहिल्यांदा टार्गेट करा आणि ते क्वेश्चन्स कंप्लीट करून मग तुमचे जे डिफिकल्ट क्वेश्चन्स आहेत त्यांच्यावरती मूव्ह करा. ही होती मॅथमॅटिक्ससाठी स्ट्रॅटेजी. मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा काही शेवटची 10-15 मिनिटं असतील ना, त्याच्यामध्ये टाईम कमी पडण्याची शक्यता आहे. मॅथमॅटिक्ससाठी ॲक्युरेसी महत्त्वाची आहे. भलेही थोडा वेळ क्वेश्चनला गेला तरी चालेल, परंतु ॲक्युरेटली त्या आन्सरपर्यंत पोहोचा. जर JEE मेन्स लेवलची क्वेश्चनची डिफिकल्टी आली तर गोंधळून जाऊ नका. तो क्वेश्चन थोडाच ते मार्क फॉर रिव्ह्यू करा, पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. एकदा तुम्ही 1 ते 50 क्वेश्चन्समध्ये गो थ्रू झाला, जेवढे आलेले क्वेश्चन्स आहेत ते अटेम्प्ट केलेत, त्यानंतर उरलेले जे डिफिकल्ट क्वेश्चन्स होते ते तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केले होते, ते क्वेश्चन्स मग तुमच्या समोर असतील, ते तुम्ही हळूहळू टार्गेट करा. मग त्यामध्ये तुक्का स्ट्रॅटेजी यूज करा किंवा इतर जे काही तुम्ही टेक्निक्स यूज करताय त्यामध्ये यूज करा. परंतु एकही क्वेश्चन कोणत्याही विद्यार्थ्याने स्किप करायचा नाही किंवा सोडायचं नाही. सगळेच्या 150 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मार्क करायचे आहे. मॅथमॅटिक्समध्ये डिफिकल्ट क्वेश्चन आले म्हणून गोंधळून जाऊ नका. पहिल्यांदा मॅथमॅटिक्सचा ज्यावेळी पेपर सॉल्व्ह करताय ना, स्पीड थोडं मीडियम असू द्यात, म्हणजे एकदम पण फास्ट सुरुवातीपासून स्पीड पकडायचं नाही. हळूहळू क्वेश्चन सॉल्व्ह करा, थंड डोक्याने क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला जा आणि जसे जसे क्वेश्चन सॉल्व्ह होत जाईल त्यानुसार स्पीड वाढवा. परंतु मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा स्पीड वाढवा, कारण का जर लेंथी क्वेश्चन्स आले ना तर तुमचं टाईम कन्झ्युम होऊ शकतो. हीच होती पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. का ही पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी होती ना, ही मोस्ट ऑफ दी विद्यार्थी जे टॉपर्स बॅच, म्हणजे आमच्याकडे जे पर्सनल मेंटरशिपमध्ये वगैरे आणि मॉक टेस्ट सिरीजमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांशी बोलणंच आजचा हा व्हिडिओ होतो की ते कसे पेपर अटेम्प्ट करतायत, त्याच्याच आज टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करतोय. त्यामुळे खरंच आजचा जो व्हिडिओ आहे आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवायचंच आहे तुमचं प्रिपरेशन किती % झालं आहे, तुमचं सिलेबस किती % कव्हर झाला आहे, जेणेकरून मला सुद्धा एक आयडिया येईल. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.